घरून येताना कंपनीपर्यंत 60 स्पीड नाही 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 आमचा रूल आहे आता. नाही नाही आमचा पण रूल आहे, आम्ही वेस्ट घरातून कंपनीपर्यंत 60 स्पीड ना. या पत्रकाली आहे का? थांबा पहिले मॅडमला दाखवून येतो कुठं आहे तो. कोणत्या साईडला असतं? इकडं हा नाही का ही जागा ही इथे आहे का? नाही तिथं नाही हे मोरलं येतं. इथून बाहेर येतोय का हा, हा, तोंड? हा. बरं एक काम करा, 2 पत्रे आहेत का हे? नाही मग काय तर नाही ना वाजवलं तरी येणार तो. नाही वाजवले नाही काढायचा, पत्र काढावं लागेल आपल्याला. खाली काही बी वगैरे असेल तर अवघड होईल. जरा तिकडून चला तिकडून. कोणतं आहे? असं वाटतंय बरं. पण आम्हाला काय माहिती. उचल पलीकडे घे बाहेर घे. आहे का जरा तिकडून चला, हा पत्र इकडे पकडू. पटकन. तिकडं पाहिजे तर पळू द्या, इकडं नाही पाणी पाहिजे. इकडं हा. धामण आहे बिनविषारी, रॅट स्नेक बोलतात इंग्लिशमध्ये. हो नीता मॅडम हा कोणते धामण धामण हो कुठं का नाही भीती. आता रोज एवढे पकडतोय तर सवय झाली. एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला पूर्ण म्हणजे माहिती असेल तर नाही घाबरत आपण त्याला. तर धामण इंग्लिशमध्ये रॅट स्नेक, आणि याच सापाला बाहेर ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर जे आहे ते घोडापछाड या नावाने ओळखलं जातं मित्रांनो. सर्वत्र आढळतो हा साप, खूप कॉमन आहे आपल्या भागामध्ये हा धामण साप. आणि हा धामण साप आहे म्हणून बऱ्याच प्रमाणामध्ये उंदीर, बेडूक यांवर खूप चांगल्या प्रकारे आळा बसला जातो. तर खूप जास्त प्रमाणात हा उंदीर खातो, म्हणूनच ह्याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक नाव दिले. आणि खूप चपळ साप असतो, आणि जेवढा चपळ तेवढा भित्रा देखील. शक्यतो स्वतःहून माणसाला कधी बाईट करत नाही. जसं की आपण पकडलं तरच आपल्याला चावणार, आपण त्याच्या मागे लागलं तरच धावणार. पहिला प्रयत्न त्याचा हाच असतो की मी कुठे पळून कुठे नाही. जेवढा आपण त्याला घाबरतो त्यापेक्षा अधिक जास्त पटीने तेच आपल्याला घाबरत असतात. आणि याचं असं आहे की हा कंटिन्यू अशी जीभ लपलप बाहेर काढत असतो. जसं की आत्ता पण काढतो, कंटिन्यू जीभ बाहेर काढतो. जिभेची लपलप त्याची थांबत नाही. गोल गोल सुंदर डोळे, बारीक तोंड, मानेखाली काळ्या रेषा. सुरुवातीला खूप प्रयत्न करत होता, उड्या मारून बाईट करण्याचा प्रयत्न करत होता. पण आता ज्यावेळेस त्याला आपल्या हातामध्ये कम्फर्टनेस, विश्वास त्याचा जसा बसलाय तसा आता तो बाईट नाही करत. आता एकदम शांत थांबलाय. पण जेव्हा मी त्याला पकडला होता खूप मोठ्या मोठ्या उड्या मारून माझ्या तोंडावर बाईट करण्याचा प्रयत्न करत होता. पण आता त्याला माहिती पडले की आपल्याला इथून काय धोका नाही, म्हणून तो एवढा शांत थांबलाय.
पण तुम्ही जर पकडण्याचा प्रयत्न करताल तर तुमच्या हातामध्ये एवढा शांत थांबणार नाही, तुम्हाला पक्का तो बाईट करेल. तुमचा जर गैरसमज असेल की धामण साप चावत नाही, तर असं नाही आहे. धामण साप खूप जोराचा चावतो, रक्तच काढतो, चांगले धारदार दात असतात. विषारी सापांप्रमाणे यांना विषग्रंथी नसतात, पण तरी देखील मजबूत पकड यामुळे ते शिकार खूप चांगल्या पद्धतीने शिकार करतात. उंदीर, बेडूक, पक्षी खूप खूप भारी पकडतात. पकड खूप मजबूत असते त्यांची, स्मूथ आहे खूप हातामध्ये. आणि ज्यावेळेस या सापाला पकडतो आम्ही सर्पमित्र, त्यावेळेस स्वतःचा बचाव करण्यासाठी एक तर खूप धडपड करतो, नाही तर दुसरी गोष्ट अशी असते की हा साप स्वतःचा बचाव करण्यासाठी एक प्रकारचा आहे ना स्मेल सोडतो, दुर्गंध सोडतो, जो की आत्ता माझ्या हाताला त्याने सोडलेला आहे. आणि त्याचा स्मेल तर काय मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू दाखवू नाही शकत, पण खूप बेकार स्मेल असतं, दुर्गंध असतो एक प्रकारचा. लांबी बघू शकता किती आहे. तर असेच हे साप चांगले 7-7, 8-8 फूटपर्यंत वाढतात. आणि पावसाळ्यातच या सापांची पिल्लंसुद्धा असतात, छोटी छोटी पिल्लं असतात. पिल्लं फार जोरात चावतात. चला पॅक करून घेते. पावसाळ्यामध्ये तुमच्या पण घराच्या आजूबाजूला हा साप तुम्हाला दिसू शकतो, त्यामुळे घाबरून जाऊ नका. कॉमन स्नेक आहे आणि याच्यापासून काय आपल्याला धोका पण नाही आहे. तर पॅक करू आता आपण याला. फार सुंदर आहे धामण साप. अच्छा तुम्ही धरताय का? अरे वा. त्याच्या हातात द्यायचं मी बॅट. केशव दादा आहेत हे, आणि ते छान छान हिंमत केली आहे त्यांनी. केशव दादा तुम्हाला लई त्यांच्या माहिती. हाताला जाऊ देऊ नका. नाही नाही प्रत्येक वेळेस हजर आहे. केशव दादा तुम्हाला हाक मारतो तेव्हा मागून